नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 12 एप्रिल 2025. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वाकड हिंजवडी गावाचा उरूस असतो आणि त्याचे विशेष आकर्षण म्हणजे बगाड असते. तर चला आजची व्हिडिओ सुरू करूया. आता हिंजवडीला चाललोय, ओला बुक करतोय ना अजून काल परवा आता छत्रपती महाराज चौकात पोहोचलोय, वाल्याने आलोय. आता इथून सरळ खाली जायचं. इथे गळकरी आले की त्याला मातोबा मंदिरामध्ये हळद नावे नेतात. वाकड हिंजवडी गावाचे ग्रामदैवत मातोबा महाराज यांचा उत्सव प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमा या महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होतो आणि त्या दिवशी बागाड असते. तर त्या बागाडाला लागणारी काठी म्हणजे शेल हे मुळशी तालुक्यामधील आडगाव बारपे या गावातून आणतात. ते तुम्ही मागील 4 व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. हिंजवडी वाकडमधील शेकडो शेतकऱ्यांनी आवड म्हणून खरी खिल्लारी बैल पाळले आहेत. सजवलेल्या बैलजोड्या या बगाड मिरवणुकीच्या रथाला जोडली जातात. अशी ही वैभवशाली जुनी परंपरा आजही वाकड आणि हिंजवडीकर टिकवत आहेत आणि ते बगाड हिंजवडी गावचे ग्रामदैवत मातोबा मंदिर या ठिकाणावरून वाकड गावचे ग्रामदैवत मातोबा मंदिर या ठिकाणापर्यंत नेले जाते. दरवर्षीप्रमाणे चांग भलं बोला चांग भलं, मातोबाच्या नावाने चांग भलं या जयघोषाने आयटी पंढरी दुमदुमली होती. भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी गळकऱ्याला बगाडावरती बसून गोलाकार रिंगण घेतली. त्यानंतर मिरवणूक वाकडच्या दिशेने मार्गस्थ झाली.
यंदाच्या बगाडाच्या मिरवणुकीवर JCB व क्रेनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करून सप्तरंगाचे उधळण करण्यात आले. हा नेत्रपदी सोहळा यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरला. भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. समोरील भाविकांना विनंती आहे मार्ग मोकळा करायचा. चांगले म्हणा, मोठ्याने म्हणा, चांगले म्हणा, मोठ्याने म्हणा, चांगले म्हणा, मोठ्याने म्हणा. ग्रामस्थांना विनंती आहे बघण्यासाठी मार्ग मोकळा करायचा आहे. समोरील तसेच हनुमान मंदिरासमोरील भाविकांना विनंती आहे, हनुमान मंदिरासमोरील भाविकांना विनंती आहे मार्ग मोकळा ठेवायचा आहे. हनुमान मंदिरासमोरील भाविकांना विनंती आहे मार्ग मोकळा ठेवायचा आहे. कृपया सहकार्य करा. क्रेन पुढे घ्या, क्रेन पुढे घ्या. वैभवशाली परंपरा असे आपले वाकड हिंजवडीचे बगाड. या बगाडावर पुष्पवृष्टी सादर. गळकऱ्यांसाठी हनुमान मंदिरात जाण्यासाठी मार्ग मोकळा करायचा आहे. महिलांना विनंती आहे पाठीमागे सरा. कृपया महिलांना विनंती आहे पाठीमागे सरा. गळकऱ्यांसाठी जागा द्या. पलीकडील महिलांना विनंती आहे जागा मोकळी करा. गळकरी जाण्यासाठी मार्ग मोकळा करा. महिलांना विनंती आहे पाठीमागे थांबा. भाविकांना विनंती आहे हनुमान मंदिरात गळकरी जाणार आहेत तर त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करायचा आहे. मार्ग मोकळा करा. सर्व माता भगिनींना विनंती आहे मार्ग मोकळा करा. पाठीमागे सरा.
गर्दी करू नका. पुढील मार्ग मोकळा करा. सांग मला म्हणा, मोठी उंची म्हणा, नाथसाहेबांच्या नावाने आता एक मला म्हणा, सांग मला म्हणा, मोठ्याने म्हणा. भाविकांना विनंती आहे, समोरील मार्ग मोकळा ठेवायचा आहे. अतिशय उत्कृष्ट अशी विद्युत रोषणाई पुष्पवृष्टी सुदर्शन तालीम मित्र मंडळ वाकड गावठाण, सुदर्शन तालीम मित्र मंडळ वाकड गावठाण यांच्या वतीने वैभवशाली असलेल्या बगाड परंपरेवर पुष्पवृष्टी आणि विद्युत रोषणाई फटाक्यांच्या आधी सांग मला म्हणा. हनुमान मंदिरापाशी पुष्पवृष्टी झाल्यावर आम्ही डायरेक्ट म्हातोबा मंदिरापाशी आलो, कारण तिथे गळकऱ्याच्या आगमनासाठी फटाक्याच्या आतिषबाजी ठेवली होती. मंदिरावरती पुरस्कारी फायर क्षेत्र आणि मोर्चा ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सुरक्षित राहा, भाविकांविरोधी सुरक्षित राहा. फायर शो चालू झालेला आहे. फायर वाकड उत्सर्गामध्ये आणि ग्रामस्थांच्या वतीला मंदिरावरती उत्कृष्ट असलेले पुरस्कारी फायर क्षेत्र आणि मोर्चा ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सुरेश भाऊ